नमस्कार। आज आम्ही आलो आहोत कॅन्टोन्मेंट परिसरात, जेथे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगोली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये मराठी मीडियम, उर्दू मीडियम व इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी, कॅन्टोन्मेंट बोर्डचे विद्यार्थी हे भाग घेत आहेत। तर चला पाहूया कशा पद्धतीने हे रंगोली स्पर्धा चालू आहे आणि कशा पद्धतीने मुलं हे रंगोली काढतात। आज पण तुम्ही केला तर सरांनी मला सांगितले चांगली गोष्ट आहे, सगळ्यात की पुढे तुमची स्कूल यायला पाहिजे, येणार की नाही? आणि केलं पाहिजे, सुंदर रांगोळ्या काढा। ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना। आणखी सगळ्यांनी नंबर घेतला पाहिजे, सगळ्यांना येणार नाही तर प्रयत्न करा की सगळ्यात की चांगलं झालं पाहिजे, आपण चांगलं काढणार हे मनात तुम्ही विश्वास ठेवून चांगला करा, नक्कीच तुमचा नंबर येईल। सर्व करायला आजूबाजूला काही घाण करायची नाही, तेही बघणार होता मी। आणि तुम्ही किती छान काढता बारीक ते बघणार, तुमची सुबकता बघणार आहे, त्याच्यात मी किती छान पद्धतीने ते मांडलंय ते बघणार होता। चालेल ना? कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे मुलांसाठी अनेक उपक्रमे आयोजित करण्यात येत असतात। तुम्ही पाहला गेल्यात काही दिवसांमध्ये फूड फेस्टिवल ही आयोजित करण्यात आलं होतं, तसंच प्लांटेशन ड्राईव्ह ही एक उपक्रम राबवण्यात आला। तसेच आज इथे रंगोली स्पर्धा भरवण्यात आली आहे, ज्यामध्ये फ्रीडम फायटर्स, सामाजिक मुद्दे ह्या विषयांवर रंगोली काढण्यात येणार आहे। तर पाहूया की मुलांनी कशा कशा पद्धतीने रंगोली साकार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली आहे। मॅडम, आज हे रंगोली स्पर्धा मुलांसाठी भरवण्यात आली कॅन्टोन्मेंट शाळेत, ह्याबद्दल तुमचं काय विचार आहे मुलांसाठी? म्हणजे काय, मुलं आता नाही त्या रस्त्यावरती भरपूर जायला लागलेत, म्हणजे मोबाईल, टी व्ही ह्यामध्येच मुलं गुंतलेली आहेत। तर हे कॅन्टोन्मेंट स्कूलने अतिशय सुंदर काम केलेलं आहे की मुलांना दाखवलं पाहिजे की हर एक वेगवेगळे कॉम्पिटिशन होत राहतात बाहेर, खरं शाळेमध्ये पण मुलांना कॉम्पिटिशन ठेवलं पाहिजे। हे रांगोळी कॉम्पिटिशन ठेवून त्यांना एक पुढील काय मुलं करू शकतात, मुलामध्ये काय टॅलेंट आहे हे ह्याच्यामध्ये त्यांनी बघू शकतात। की आम्हाला वाटतं की मुलामध्ये टॅलेंट नाही आहे, हे यांनी करू शकत नाहीत, असं नसतं की असे कॉम्पिटिशन्स ठेवून, हेच नव्हे रंगोलीच नव्हे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलं पाहिजे, डान्स कॉम्पिटिशन स्कूल्समध्ये ठेवले पाहिजे। बाहेरच्या स्कूलमध्ये जाण्यापेक्षा आपल्या स्कूलमध्ये आपल्या मुलांना हे असं संधी मिळून दिली पाहिजे मुलांना। हे अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्यांनी। ह्याच्या पुढील पण त्यांनी, मी म्हणतो की वेगवेगळे कॉम्पिटिशन्स त्यांनी ठेवायला पाहिजे, बाहेर न पाठवता स्कूल्समध्ये, सगळ्या स्कूल्सनीच हेच असं काहीतरी चांगले चांगले असे योजना स्कूल्समध्ये घेतली पाहिजे। आता मुलं खूप मोबाईल किंवा टी व्ही ह्या आणि फक्त घरात आहेत। आधीचे बघितलं तर की मुलं बाहेर खेळायची, वेगवेगळे गेम्स होते, मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मुलांनी पॅरेंट्सनी कसे स्टेप्स घेतले? कसं आहे, पहिला सांगायचं म्हणजे आपलं पॅरेंट्स करत चुकलेलं आहे का, म्हणजे आपण एक मोठी चूक करत आहोत की हर एक पेरेंट वर्कर आहे, मग त्यामुळे त्यांना टाईम न मिळता मुलांना मन टाईम द्यायला येईना तरी काय करतात, आपले मोबाईल्स मुलांच्या हातात देतात। ती चुकीचं काम आहे। आम्ही
पेरेंटला एवढं सांगतो की आपण आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त टाईम द्यावा. सगळे वर्कर्स आहेत व सगळे काम करत असणार, खरं मुलांसाठी आपण थोडा टाईम काढलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय व्हायलं, आईवडिलांचा प्रेम पण मुलावरचा कमी होत चाललं आहे. म्हणून मी पेरेंटला सांगू इच्छितो की मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून लांब करा. त्यांना ड्रॉइंग या डान्स या असं कुठले ते ॲक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये त्यांना बिझी करा. म्हणजे मुलं ते पण शिकतात, पुढं फ्युचरला पण त्यांना ते फायदा आहे. मोबाईल आणि टी व्हीमुळे काय त्यांना फायदा होणार नाही. इतर रोग तुम्ही बघत असाल नाही, ते वळणीला मुलं चाललेली आहेत. आणि अतिशय गरजू आहे की पेरेंटनी सगळं विचार करून केलं पाहिजे की मुलांना आपणच वेगळ्या रस्त्याला पाठवून द्यायला लागलो. ह्याच्यामुळे सावधून आईवडिलांना मी सांगत आहे की जास्तीत जास्त मुलांकडे लक्ष द्या. तुमची कामं राहू देत, कामातून पण तुम्ही टाईम करून. आजकाल मुलांना कसं झालं, पूर्वीचे बघा आईवडील कामाला जाऊन आले 6 वाजले तर पण मुलांना घेऊन बसत होते. आता आईवडिलांना आम्हालाच टाईम भेटत नाही मुलांकडं. त्यांनी काय जेवण करालेत, काय स्टडी करालेत, त्यांनी काय कराल हे आपण लक्ष देऊ शकत नाही. म्हणून मी सांगतो जरा मुलांकडे एक अर्धा तास तुम्ही टाईम काढून त्यांनी काय करायला लागले ते बघा. त्यांच्यावर जरा गेम्स वगैरे खेळा, त्यांना ड्रॉइंग्स काढायला तुम्ही शिकवा स्वतः. असं नाही की मुलांना बाहेरच आम्ही पाठवलं पाहिजे. आपल्याकडं पण अतिशय कला आहेत, ती मुलांना तुम्ही दाखवून द्या. ती मुलं आम्ही जसं वागीन त्या रस्त्यावरतीच ती मुलं ते बघून शिकणार. येणाऱ्या काळात एंजल फाउंडेशनतर्फे आम्ही असे काही उपक्रम तुम्ही राबवणार असं आम्ही म्हणू शकतो? हो पक्का आता मी राबवतो. कसं आहे, मी कुठलंच नाही सोडत. आता मी महिलांसाठी तर भरपूर काय कार्यक्रम करत आहे. आता मध्येच तुम्ही बघितलं असताना मी रांगोळी कॉम्पिटिशन ठेवलं, गणपतीचे कॉम्पिटिशन्स मी केलं, किल्ल्यांचे कॉम्पिटिशन्स मी केलं. त्याच्यानंतर आमच्या महिलांसाठी मी मंगळागौरीचे कॉम्पिटिशन्स ठेवले. भरपूर काय असे काय काम, आता बाईक रॅली, असं भरपूर काय मी कार्यक्रम करत असतो. आणखी मला नवीन काय ना काय मला करावं लागते. आता बघायचं की मुलांसाठी पण स्कूल्समध्ये जाऊन असं काही गरजू असेल, काय आपल्याला नवीन काय करावं असेल ते मी करू शकतो. नमस्कार, माझं नाव समृद्धी बळवंत धोंडे, हिचं नाव करुणा गजानन काळसेकर, हिचं नाव श्रद्धा चंद्रकांत वरंडेकर. इथं आम्हाला 26 जानेवारी निमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आमच्यातील वेगवेगळ्या कला सादर करण्यासाठी आम्हाला इथं चांगली संधी मिळाली. आपण सर्वजण इथं जमलो आहोत कारण आम्हाला वेगवेगळ्या रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला इथं परमिशन दिली होती. त्यानिमित्त तिन्ही मीडियम हायस्कूल प्रायमरी सर्वजण आपण जमलो आहोत इथं रांगोळी कॉम्पिटिशनसाठी.